रस्त्यावर पडलेल्या खडीवरून भरधाव वेगानं जाताना बोलेरो कार चालकाचं आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि बोलेरो थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडली। ही घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात घडली आहे। जामखेड तालुक्यातील जामवाडी येथे भरधाव बोलेरो कार अनियंत्रित होऊन थेट विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झालाय। कारचं नियंत्रण सुटल्यानं ही बोलेरो कार थेट विहिरीत पडल्यानं मोठा आवाज झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। तर स्थानिकांच्या मदतीनं विहिरीत पडलेल्या मृतकांना बाहेर काढण्यात आलंय। क्रेनच्या साह्यानं हे मृतदेह बाहेर काढले गेले। मात्र या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। जामखेड नगर परिषद क्षेत्रातील जामवाडी जामखेड रस्त्यावर दुपारच्या सुमारास ही घटना घडली। यात अशोक शेळके, रामहरी शेळके, किशोर पवार, चक्रपाणी बारसकर या चौघांचा मृत्यू झालाय। तर मृतक चौघे जण बोलेरो वाहनानं जात होते। रस्त्याचं काम चालू असल्यानं रस्त्यावर खडी पसरलेली होती आणि या खडीवरून भरधाव वेगानं जात असताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि ही बोलेरो रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली। घटना घडताच जामवाडी गावातील लोक तात्काळ मदतीला धावून आले। कठडा आणि पायऱ्या नसलेल्या या विहिरीत दोरखंड लावून काही तरुण पाण्यात उतरले। त्यांनी 4ही तरुणांना विहिरीतून बाहेर काढलं। यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। क्रेनच्या मदतीनं बोलेरो कार विहिरीतून बाहेर काढण्यात आली। संबंधित तरुणांना तात्काळ समर्थ हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेनं दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं। मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं। तर या 4ही तरुणांचे मृतदेह पुणे शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होतीये। तर विहीर 50 फूट खोल होती आणि ती पाण्यानं भरली होती। यात मृत चक्रपाणी बारसकर हा पवनचक्की कंपनीच्या गाडीवर चालक म्हणून कामाला होता। तर चौघांपैकी दोघांची लग्न झाली होती। त्यांना लहान लहान मुलं आहेत। दोघे तर अन्य दोघे अविवाहित होते। ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशांक शिंदे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला। रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात 4ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, जामखेड।